नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे नोबेल प्राईज 2024चे. पहा, संयुक्त पूर्व परीक्षा असो किंवा कोणतीही परीक्षा असो, MPSCची एक्झाम आली की त्यामध्ये पुरस्कारावर खूप प्रश्न विचारले जातात. नेहमीच करंट अफेअर्सचा सगळ्यात मेन पार्ट पुरस्कार आहे MPSCसाठी. तर मग नोबेल प्राईज हा जागतिक स्तरावर दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार असा आपण मानतो. तर 1901 पासून अल्फ्रेड नोबल यांच्या स्मरणामध्ये नोबेल प्राईजची सुरुवात झाली होती. MPSC जी 5 जानेवारीची आपली एक्झाम आहे कंबाईनची, त्यासाठी नोबेल प्राईज हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्याबद्दल विचारला जाऊ शकतो. तर हा जो पुरस्कार नोबेल प्राईज एकूण 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. पूर्वीपासून नाही, पूर्वी फक्त मेडिसिन, फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स आणि लिटरेचर या 5 सेक्शनमध्ये दिला जायचा, परंतु 1969 पासून अर्थशास्त्र यामध्ये पण दिला जातो. तर आता आपण पाहू 2024चे पुरस्कार, ज्यामध्ये सर्वप्रथम पाहू आपण इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचा अवॉर्ड तिघांना भेटलेला आहे. एक आहेत जेम्स रॉबिन्सन, दुसरे आहेत डॅरन असिमोग्लू, तिसरे आहेत सायमन जॉन्सन. यांना कशासाठी भेटलेला आहे? पहा, कोणत्याही देशामधील जे संस्था असतात त्या संस्था नेहमी अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देतात, एवढं माहिती आहे आपल्याला. अर्थव्यवस्था कशावर चालते? कोणत्याही संस्थेवरती, कोणत्याही कंपनीवरती. मग त्यांचं योगदान देशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये कशा प्रकारे काम करतं, ती संस्था किंवा देशाची आर्थिक वृद्धी त्या संस्थेच्या विकासावर कशा प्रकारे अवलंबून आहे, याचा अभ्यास करणारे हे 3 लोक आहेत. म्हणून यांना 2024चा इकॉनॉमिक्समधला नोबेल प्राईज देण्यात आलेला आहे. कोण कोण आहेत? जेम्स रॉबिन्सन, डॅरेन असिमोग्लू, सायमन जॉन्सन. आता ही तिन्ही नावं महत्त्वाची आहेत, इम्पॉर्टंट आहेत. पण आता तिन्ही नावं पाहिलं तर फॉरेनचे नावं आहेत, आपल्याला लवकर लक्षात राहत नाहीत. तर मग हे नावं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे, ज्या ट्रिकनं तुम्ही आरामात हे लक्षात ठेवू शकता, विसरणार बिलकुल नाही. तर ट्रिक आहे, माझ्या सनकडे असीम पैसा आहे. आता या ट्रिकला पूर्ण अर्थ लागतो मित्रांनो. अर्थ म्हणजे इन द सेन्स मिनिंग लागतो, इथं अर्थ म्हणजे पैसा नाही. ठीक आहे, या ट्रिकला पूर्ण मिनिंग लागते. असे काही विनाकारण फालतू ट्रिक बनवले नाही. पहा, माझ्या सनकडे असीम पैसा आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यावर काय समजतं? माझ्या उडवा, हे जे ह्या ह्या कलरमध्ये दिलेले आहेत, रेड कलरमध्ये, ते सगळे मेन आहेत. बघा, सनमध्ये म्हणजे काय आलं? सन असणारे दोन्ही, जसं रॉबिन्सन किंवा जॉन्सन, सन असणारे दोन्ही सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये आले. माझ्या सनकडे, सन झाला. असीम आहे, असीम म्हणजे असिमोग्लू आला त्यामध्ये, असिमोग्लू. आणि पैसा म्हणजे अर्थ, आपल्याला माहिती आहे. समजलं कशाबद्दल ट्रिक आहे, काय नाही ते? ओके, ह्या ट्रिकमध्ये पाहिलं तर हे सन आणि असीम याच्यामध्ये लोकांची नावे लपलेली आहेत, ज्यांना अवॉर्ड भेटला आहे ते. आणि पैसा म्हणजे कशाबद्दल भेटला आहे, म्हणजे कशामध्ये भेटला आहे? अर्थव्यवस्थेमध्ये. लगेच लक्षात राहून जाते या ट्रिकनुसार, तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. तर दुसरा अवॉर्ड आहे केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीमध्ये त्यांना भेटला आहे प्रोटीनसाठी. आता प्रोटीनचे 2 वेगवेगळी कामं होती. जसं कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईन यासाठी भेटलेलं आहे डेव्हिड बेकर यांना. आणि प्रोटीन स्ट्रक्चर प्रिडिक्शन म्हणजे प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असू शकतं, काय नाही, त्याबद्दल प्रिडिक्शन देणारे होते डेमिस हासाबिस आणि जॉन जम्पर, या दोघांना यासाठी भेटलेलं आहे. आणि डेव्हिड बेकर यांना भेटलेलं आहे कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईनसाठी. आता हे पण 3 नावे बाहेरचे आहेत, पण आपलं लक्ष राहणार नाहीत. यांना पण पाठ करायचं आहे, परीक्षेत विचारू शकतात नाव. ठीक आहे, आणि हे पण विचारू शकतात की कशासाठी दिलं, हे पण लक्षात ठेवायचं बरं आपल्याला. तर त्यासाठी पण आपल्याकडे ट्रिक आहे. पहिली इकॉनॉमिक्सची ट्रिक पाहिली आपण, होती आपल्याकडे. आता आपल्याकडे आहे केमिस्ट्रीची ट्रिक. तर पाहू काय. तर ट्रिक काय म्हणते? ब्रो तिनं मी रस्त्यावर जंप केल्यावर बेकार हसली. अर्थ बनतोय. ठीक आहे, वाक्याचा अर्थ बनतोय, वाक्य पूर्ण होत आहे, बरोबर, लक्षात राहायला सोपं जातं असं. तर इथं काय होतं? ब्रो तिनंचा आपण काय बनवू शकतो? ब्रो तिनं म्हणजे प्रोटीन. समजलं? ब्रोच्या जागी झालं प्रो, 3च्या जागी 3, बरोबर. ब्रो 3च्या जागी झालं प्रोटीन. मी रस्त्यावरचा, ह्याला काय? रस्त्यावर म्हणजे काय झालं? हे रसायन. कशामध्ये भेटला? रसायनशास्त्रामध्ये. कोणाकोणाला भेटला? काय केल्यावर? जंप केल्यावर. जंप म्हणजे झाले जंपर. ठीक आहे, केल्यावर बेकार हसली. बेकारपासून येणार बेकर, जे इथला डेव्हिड बेकर आहे तो. बेकारपासून आला बेकर आणि हसलीपासून आलं हसाबिस. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही रसायनशास्त्रामधले नोबेल प्राईज लक्षात ठेवू शकता. कसे? ब्रो तिनं मी रस्त्यावर जंप केल्यावर बेकार हसली. ब्रो तिनंपासून प्रोटीन बनलं, ज्यामध्ये भेटलेलं आहे रसायनशास्त्र. जंपपासून जंपर, बेकारपासून बेकर आणि हसलीपासून हे साबिस, बरोबर. तिन्ही नावे आली. कशाबद्दल भेटलं ते पण आलं. त्याच्यानंतर पुढचा अवॉर्ड आहे फिजिक्समधला, भौतिकशास्त्रामधला. भौतिकशास्त्रामध्ये 2 अवॉर्ड भेटलेले आहेत. एक आहे हिंटन, दुसरे आहेत हॉफिल्ड, जॉन के हॉफिल्ड.
यांना कशामध्ये भेटलेला आहे? यांना भेटलेला आहे कम्प्युटरमध्ये आर्टिफिशियल ब्रेनच्या आविष्कारासाठी. आर्टिफिशियल ब्रेनचा आविष्कार केला यांनी, त्यामुळे त्यांना भेटला आहे. कशामध्ये? कम्प्युटरमध्ये. आता हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. हे पण नावं महत्त्वाचे आहेत, विचारू शकते. यासाठी पण आपल्याला ट्रिक आहे बघा. ट्रिक काय म्हणते? कंपनीत भूत मागे लागल्याने मी हिंडून हापायला लागलो. अर्थपूर्ण होत आहे? हो. ऐकायला सोपं जाईल, ध्यानात ठेवा सोपं जाईल. कंपनीत भूत मागे लागल्याने मी हिंडून हापायला लागलो. बरोबर अर्थ बनतोय. कुठे? कंपनीत पासून काय बनलं? कम्प्युटरमध्ये भेटलेलं आहे त्यांना. कशाला? भूत मागे लागला. भूतपासून बनलं काय? भौतिकशास्त्र. फिजिक्समध्ये भेटला. मागे लागल्यावर मी हिंडूनचं बनलं हिंटन. एकदम राईम होत आहे. हिंडून हिंटन. आला हिंटन. हापायला लागलो. हापायलापासून काय बनणार? हॉफिल्ड. आला इथं हॉफिल्ड. हापायलापासून हॉफिल्ड आला हा पण. बरोबर. कंपनीत भूत मागे लागल्याने मी हिंडून हापायला लागलो. आलं हिंटन पण आलं, हॉफिल्ड पण आलं. दोन्ही फिजिक्सचे अवॉर्ड आले. इथं पण काही टेन्शन नाही झालं त्याच्यासाठी. पुढचं बघू. पुढचा आहे मेडिसिनचा अवॉर्ड, चौथा, जो भेटला विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रूकन यांना. कशासाठी? मायक्रो RNAच्या शोधासाठी. आता हे मायक्रो RNA काय असतं बघा मित्रांनो. आपल्या बॉडीमध्ये असतात mRNA, हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये DNA, RNA हे असतात, हे पण माहिती आहे. त्यासोबतच सेलमध्ये रायबोझोम्स नावाचे ऑर्गॅनल्स असतात सेलमध्ये. जे रायबोझोमला आपण काय म्हणतो? प्रोटीन फॅक्टरी असे म्हणतात त्याला, रायबोझोमला. म्हणजे DNAचं रूपांतर रायबोझोममध्ये होतं. कुणाच्या मदतीने? mRNAच्या मदतीने. DNAचं रायबोझोममध्ये रूपांतर होतं mRNAच्या मदतीने. आणि हेच रायबोझोम पुढे जाऊन प्रोटीनचं निर्माण करतात. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट पाहायला गेलं तरी मायक्रो RNAच हेल्प करत आहेत ना प्रोटीन बनवण्यामध्ये. ठीक आहे. प्रोटीन बनवण्यामध्ये हे मायक्रो RNAच हेल्प करत आहेत. बरोबर. तर मग हे मायक्रो RNA mRNAला डायरेक्ट करतात. त्याच्यावर कंट्रोल ठेवतात की तुम्ही किती प्रमाणात प्रोटीन बनवण्यासाठी मदत करा. ठीक आहे. तर मग या मायक्रो RNAच्या शोधासाठी विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रूकन या दोघांना हा अवॉर्ड भेटलेला आहे. आता यासाठी पाठ ठेवायला काय एकदम सोपे ट्रिक आहे. काही नाही, विटकरी गोळी ध्यानात ठेवा. गोळीपासून समजते की हा मेडिसिनचा आहे. बरोबर. विटकरपासून विक्टर बनतं आणि करीपासून बनतं गॅरी. बरोबर. लक्षात राहून जाईल. विटकरी गोळी. विटकरपासून बनतं विक्टर आणि कळीपासून बनतं गॅरी आणि गोळीपासून बनतं मेडिसिन. अशा प्रकारे तुम्ही मेडिसिनचे वर्ड लक्षात ठेवू शकता. याच्यानंतर आहे पीसमधला. पीस म्हणजे शांतीमधला पुरस्कार. शांतीमधला नोबेल प्राइज कोणाला भेटलेला आहे? निहान हिदानक्यो. हा माणूस नाही तर ही संस्था आहे. पीसमधला पुरस्कार मॅक्झिमम करून हा संस्थेलाच भेटतो. कारण शांततेसाठी काम करणारी NGO चांगल्या प्रकारे शांततेसाठी काम करू शकते एका माणसापेक्षा जास्त. ठीक आहे. त्यामुळे संस्थेलाच हा मॅक्झिमम भेटतो. तर हा भेटलेला यावर्षी निहान हिदानक्यो या जपानच्या कंपनीला. ह्या जपानच्या कंपनीचं म्हणणं काय आहे की विनाशकारी हत्यार नष्ट करा, म्हणजे नाहीसे करा. कोणते विनाशकारी हत्यार? जे न्यूक्लिअर बॉम्ब असतात, जे ॲटम बॉम्ब असतात, किंवा नवीन ज्या मिसाईल्स वगैरे निघत आहेत, अशा गोष्टी बनवू नका, असं म्हणणं ह्या संस्थेचं निहान हिदानक्यो. ती शांती बोलण्याचं काम करते. ठीक. तर मग आता हे लक्षात कसं ठेवणार आपण? तर आपण शांत कधी होतो? जेव्हा आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं, समस्येचं निदान भेटतं. जेव्हा आपल्याला आपल्या समस्येचे निदान भेटते, सोल्युशन भेटते, तेव्हा आपण शांत होतो. मग अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. यावेळेसचा शांती पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? निदान भेटला, असं आपण शांत होतो. निदानपासून बनतं निहान. बरोबर. एवढं ध्यानात ठेवू शकता. हे जरा पीसमधला. लास्टचा आहे लिटरेचरमधला. हान कांग. ह्या महिला आहेत हान कांग. यांना लिटरेचरमधला पुरस्कार भेटलेला आहे. कारण यांच्या लिहिण्यामध्ये गहनता असते. यांच्या माणसाच्या आयुष्यातील नाजूकतेबद्दल बोलतात. म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये खूप पॉवर आहे. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला लिटरेचरमधला नोबेल प्राईज. ठीक आहे. हान कांग ही एक महिला आहे. आता यासाठी लक्षात ठेवायला मला वाटत नाही ट्रिकची गरज आहे, पण जरी तुम्हाला पाहिजेच असेल तर घ्या. हातात पुस्तक आहे. ठीक आहे. इथून पुस्तक करून समजते की तुम्हाला काहीतरी आपण साहित्याबद्दल बोलतोय. आणि हातात आहे, हातापासून बनतं हान कांग, एवढं समजू शकतो. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही साही या वर्षीचे 2024चे पुरस्कार एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. पुन्हा एकदा ट्रिक सांगतो मी. इकॉनॉमिक्सची आहे. माझ्या सनकडे असीम पैसा आहे. इकडे न बघता सांगतो. सनपासून बनतं रॉबिन्सन, दुसरे बनतात जॉन्सन. असीमपासून बनतं असीमोग्लू, पैशापासून बनतं अर्थशास्त्र. एक ट्रिक संपली. दुसरा आहे ब्रोतीनं मी रस्त्यावर जंप केल्यावर बेकार हसली. ब्रोतीनपासून बनतं प्रोटीन,
रस्त्यावरपासून बनतं रसायनशास्त्र, रसायनशास्त्रामध्ये भेटला. जंपपासून बनतं जंपर, बेकरपासून बनतं बेकार आणि हसलीपासून बनतं हसावीस. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिक्सची आहे कंपनीत भूत मागे लागल्याने मी हिंडून हापायला लागलो. कंपनीतपासून बनतं कम्प्युटर म्हणजे आर्टिफिशियल ब्रेन, भूतपासून बनतं भौतिकशास्त्रामध्ये, हिंडूनपासून बनतं हिंटन, हा माणसाला भेटला, आणि हापायला लागलो म्हणजे हॉफफिल्ड हा एक दुसरा व्यक्ती. याच्यानंतर मेडिसिनचं बनतं विटकरी गोळी, गोळीपासून बनतं मेडिसिन, विटकरीपासून बनतं विक्टर आणि गॅरी. निदान पीस कधी भेटते आपल्याला निदान झाल्यास, त्यामुळे निदानचं निहान हिदान किंवा. आणि लिटरेचर म्हणजे हातात पुस्तक आहे तर हानकान. अशा प्रकारे तुम्ही साही वेगळ्या कॅटेगरीचे नोबेल प्राईज एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता, जे की आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि एकदम न कन्फ्यूज होता तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.